योग असा आज गौतमीताईंचाही कार्यक्रम जळगावला आहे आणि त्यांना जाताना बातमी कळाली हायवे पासून खऱ्या अर्थाने कडेलाच हा कार्यक्रम आहे। 9 ते 11 कीर्तनाची वेळ आहे। मग आपण 5 मिनिटं भेट द्यायला जाऊ आणि एवढीच बातमी सबंध 40 गाव मध्ये गेली की आज गौतमीताई या ठिकाणी भेट द्यायला येणार आहे। खरं सांगा महाराज, एकाही सोसायटीतला एक तरी माणूस तिकडे सापडेल का? सगळे कुठं असतील? सगळे कुठं असतील? कोण सायकल व कोण मोटरसायकल व कोण पिकअप मध्ये, कोण ट्रॅक्टर मध्ये, कोण आयशर मध्ये, काही नाही मिळतं काही जीसीबीच्या फणीवर, पण सगळे कुठं? पण इथे एकच विचार करा माझ्या बहिणींनो, मी तुमच्या भावासारखा आहे। त्यामुळे याच वेळेतरी समोर येत असेल ना, कुणीतरी शिट्ट्या वाजवत असेल, कुणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि कुणातरी वास्तंद नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल, मग आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे समणत्या नजरेनं पाहावं। आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अट्टास करू नका। अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा मायबाप, संस्कार सुंदरी बनवा। कारण खऱ्या अर्थानं हे जग जिच्या पाया पडतं तिला सीता म्हटलं जातं, तिला मीरा म्हटलं जातं, तिला मा साहेब जिजाऊ, तिला रुक्मिणी म्हटलं जातं, तिला अभिनेत्रीच्या नावानं कुणीच ओळखत नाही। मग एखादी ताई असंही म्हणेल महाराज मग रूपाच्या सौंदर्याला काहीच किंमत नाही का? असंही मला म्हणायचं नाही, सोपं करून सांगतो। आता 3.5 वर्षापूर्वी आपल्याकडे लॉकडाऊन होतं आणि या लॉकडाऊन मध्ये पप्प्यानं 3 वेळा पोलीस स्टेशन केलं, पण गोरीपान बायको घरी आणली। पप्प्यानं बायको गोरीपान केली, पण जर तिचा स्वभाव चांगला नसेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? महिला मंडळ, स्वर्ग होईल का नरक? नरक। आणि भले एखाद्या रंगाने सावळी मुलगी असू द्या, पण स्वभावाने जर अत्यंत चांगली असेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? स्वर्ग। कारण खऱ्या अर्थात गुणांची सौंदर्यता ही काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता ही काळानुसार कमी होणारी आहे। मग आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्त्व देतो माझ्या बहिणींना याचा विचार करायला हवा। म्हणून जर खऱ्या अर्थानं या 40 गावच्या मातीचं नंदनवन करण्याचं स्वप्न आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं आपली कर्मरेषा आदरणीय वाहकताई असतील, आदरणीय मंगेदादांनी या ठिकाणी घेतलेली आहे, मग कमीत कमी आपल्या घराचं नंदनवन व्हावं एवढी जबाबदारी फक्त आता आपल्या प्रत्येकावर आहे। म्हणून तर आजपासून जर वाटत असेल की आपल्या घराचं नंदनवन व्हावं तर आजपासून आपल्या घरामध्ये मी दिसते कशी, मी दिसते कशी, यापेक्षा घरात मी वागते कशी, आल्या गेल्या पाहुण्यांचा आदर तिथे करते कशी आणि आपल्या घरात आपल्या सासऱ्यांसोबत राहते कशी, याला तुम्ही आता प्राधान्य देणं काळाची गरज आहे। अहो आम्ही किती मोठ्या घरात राहतो आणि किती स्क्वेअर फूटच्या बंगल्यात राहतो, माझ्या बहिणींना आजपासून या गोष्टीला किंचितही किंमत देऊ नका। पण आम्ही आमच्या घरातल्या सासऱ्यांसह घरातल्या किजनांच्या हृदयात आहोत, याला सगळ्यात मोठी किंमत आहे। आणि एवढे एकच वाक्य जरी तुम्ही आजच्या कीर्तनातून घेऊन गेलात, तुमचं मला माहित नाही परमात्म्याच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल मायबाप, यशस्वी असेल। आता 1.5 महिन्यापूर्वी दादा मराठवाड्यात कीर्तन झाल्यावर बाबा एका ताईने विचारलं होतं, महाराज काय सांगता सासऱ्यांची सेवा कराय? माझी सासू एवढी फटकळ आहे, मला प्रत्येक शब्दात टाकून बोलते आणि सासरे तर एवढे हुशार आहेत, मी घरात असले का म्हणतात काय चालले बाळा, बरी आहेस ना बाळा, तब्येत कशी बाळा, मी ये म्हणून हिला सांभाळलं, हिचं ऐकू नको बाळा। पण मी एकदा शेतात कपाशीकडे गेले की माझ्याच आहेरात आलेला सोफा सेट वर ते सासूबाई शेजारी बसले का दिवसभर ते माझ्याच नावानं टाहो फोडत राहतात। म्हणून महाराज शेवटी कंटाळून मी या दोघांनाही उचललं आणि वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं। तुम्हीच सांगा मी काय चूक केली? म्हटलं ताई तुझं अगदी बरोबर आहे, मान्य करतो तुझी सासू फटकळ आहे, मी हेही मान्य करतो तुझे सासरे फटकळ आहे, फक्त ताई आज माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे, तेच तुझे सासरे जर तुझे जन्म देणारे जन्मदाते आई वडील असते आणि तेही स्वभावानं असेच फटकळ असते तर त्यांनाही तू उचलून असंच वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं असतं का? त्यानंतर त्या ताईकडे उत्तर नव्हतं, पण त्या क्षणी माझ्या प्रश्नाचं उत्तर मात्र मला मिळालं होतं। माझ्या बहिणींना सध्या लग्नच मुलीच मिळत नाही, म्हणून वर्षभर लग्न तिथे चालू आहे। पण इथून पुढे आपल्या मुलीचं लग्न करताना आजपासून आपल्या लेकीला कधीच सांगू नका बाळा तुझं आता घर बदलणार आहे। आजपासून आपल्या लेकीच्या काळजात एकच गोष्ट बिंबवा, बाळा तुझ्या घराबरोबर पहिल्यांदा तुझं मन तुला बदलावं लागणार आहे, कारण तू ज्या घरात जाणार आहे त्या घरातल्या पुढच्या 7 पिढ्यांचा स्वर्ग करायचा की पुढच्या 7 पिढ्यांची माती करायची, हे फक्त आणि फक्त तुझ्या वागण्या, बोलण्या आणि संस्कारावर अवलंबून असणार आहे। अहो आपली मुलगी शिकली पाहिजे,
शिकून ती उद्या डॉक्टर वकील इंजिनियर झाली पाहिजे, पण एक दिवस ती सासरी जाणार आहे म्हणून ती संस्कारांना सुद्धा परिपूर्ण झाली पाहिजे. आई म्हणून आम्ही याकडे लक्ष देतोय का? माझ्या बहिणींना याचा विचार करा म्हणून हात जोडून तुम्हाला विनंती करतो. आता इथं बसलेल्या सगळ्या ताईंना प्रश्न आहे माझा, तुम्हाला भाऊ आहे ना? असं होऊ नये महिला मंडळ. पण आता कीर्तन झाल्यानंतर तुम्ही घरी जाताना जर तुमच्या भाऊजाईने तुम्हाला फोन करून सांगितलं आजपासून मी तुमच्या आईला म्हणजे सासूला सांभाळणार नाही, तुम्ही तिची सोय करा. खरं सांगा महिला मंडळ, तुम्ही यांना झोपू द्याला रात्रभर? ओ तिने मला लहानाचं मोठं केलंय, ओ तिने मला कष्टानं वाढवलंय. जाता का? आणता त्यालाही बिचाराला 3 देवाला नवस केली तेव्हा मिळाली. निघाला रातच्या 3:30ला, आली उद्या सकाळच्या 7 वाजेपर्यंत सासूबाई इथं. पण इथे एकच विचार करा माझ्या बहिणींनो, जिनं दुसऱ्याच्या बांधावर 25 रुपयानं मजुरी करून तुमच्या नवऱ्याचं शिक्षण पूर्ण केलंय आणि ज्यानं दुसऱ्याच्या शेतामध्ये सालं घातली तेव्हा तुमचं सासर घडलं, ते सासरे तुमच्या आई वडील होऊ शकत नाहीत का? याचा मात्र नक्की विचार करा. कारण ज्या दिवशी खऱ्या अर्थानं तुम्ही तुमच्या सासऱ्यांमध्ये तुमच्या आई वडील पाहण्याचा प्रयत्न कराल त्या दिवशी स्वर्गात जाण्याची गरज पडणार नाही, तुमचं घरच स्वर्ग होईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आता सुनबाईला बोलल्यामुळे सासूबाईंचे चेहरे खुलले, पण सासू नावाचा प्राणी एवढा सोपा? सासू 40 गावची, ब ब ब ब ब तिच्या पप्प्याचं लग्न झालं, तिने निम्म्या चौकात भांडण लावून दिली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना? माझी सून नक्षत्र आहे, नक्षत्र. आता कोरोनाच्या आधी आलेल्या सगळ्या सुना तिला सांगतात थांब बाई 6 महिने, ती तुझीच नक्षत्र बदलीन तेव्हाच तू जागे वैशी. आता आपल्या सोसायटीतली सासू होती, ती म्हणली सुनबाई बाहेर नको पडू. डग साहेबांनी 2 तारखेपर्यंत पाऊस सांगितला. तिकडे युक्रेनचं युद्ध पेटलंय, इकडे बांगलादेश पेटलंय. आधीच तुला डोकं नाही, डोक्यात मेंदू नाही, तिकडला बॉम्ब इकडे पडला तर काहीच राहायचं नाही. आपला आता खऱ्या अर्थानं पोळ्यांचा स्वयंपाक करायचा आहे. तू आपली पित्र आली आणि आता खऱ्या अर्थानं तू डाळ वाटून घे, मी जरा शेतात जाऊन येते. 40 गावची सासू होती, गेली शेतात, आली 20 मिनिटांनी. तिने फक्त खिडकीतून आत पाहिलं, सुनबाई दिसना, डाळीचं तपेलही दिसना, ती घरात नाही घुसली. आपल्या 40 गावची होती ती. परत निम्या सोसायटीत फिरून आली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना? माझी सून नक्षत्र आहे, नक्षत्र. 20 मिनिटात डाळ वाटली, आली घरी. गुणाची ग माझी सुनबाई, गुणाची गुणाची. पप्प्यानं त्रास काढला पण वाया नाही गेला. पण सुनबाई ती डाळ ठेवली कुठं? तशी सुनबाई म्हणली हाय का सासूबाई, मला वाटलं तुम्ही हुशार असाल, तुम्ही म्हणले डाळ वाटून ये. आता सगळ्या वरच्या चौकात डाळ वाटून आले, आता कुठं घरात डाळ राहते वय, तेव्हा तुम्ही जाग्यावर आले. बरं तुम्ही सोप्या नाहीत ना. माझं बोलणं इथं बसलेलं एखाद्या सासूबाईला जर खरंच वाईट वाटलं असेल तर मुलगा म्हणून तुम्हाला एक प्रश्न जाता विचारून जातो. तुमच्या अपेक्षा आहे ना, तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं, आई मानलं पाहिजे. मग इथं बसलेल्या प्रत्येक सासूबाईंना आणि ऐकणाऱ्या प्रत्येक सासूबाईनं फक्त काळजावर हात ठेवून अंतकरणाला एक प्रश्न विचारा. तुमच्या अपेक्षा आहे येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे, पण आम्ही सुद्धा आमच्या घरामध्ये आमच्या त्या सुनेला आम्हीही जन्मदात्या मुलीचाच दर्जा दिलाय का? आपल्या मुलीला जर गोल चपाती बनवता आली नाही, आपण लाटणं पळपट घेऊन तिला गोल चपाती बनवायला शिकवतो. पण सुनेकून चपाचा नकाशा चुकला, आम्ही सरळ तिच्या आई वडिलांचा उद्धार करतो. आम्ही खरंच तिला आपली मुलगी मानतो का? आपल्या मुलीकडून जर चूक झाली तर चौकाला तमाशा नको म्हणून फ्लॅटचा दरवाजातून बंद करून असेल तो विषय 4 भिंतीच्या आत मिटवतो. पण सुनेकून जर चूक झाली तर आपण निम्म्या सोसायटीतून अख्ख्या गार्डन मध्ये जाऊन तिच्या नामाचा गजर गातो. आम्ही खरंच तिला आपली मुलगी मानतो का? माझ्या बहिणींनो, स्वर्ग नरक या मृत्यूलोकामध्ये जर पाहायचं असेल तर स्वर्ग आणि नरक म्हणजे तुमच्या घराची 2 दारं आहेत. ज्या घरात सासू सुनेचं नातं भक्कम आहे ते घर म्हणजे स्वर्ग आहे. तिथं सासू सुनेचं पटत नाही ते घर म्हणजे मृत्यूलोकातील नरक आहे. महाराज, मी स्वतः सायकॉलॉजीचा प्राध्यापक आहे. रोज कमीत कमी 10 ते 15 केस कन्सर्टला रोज पाहतोय. अवघ्या 10-10 वर्षाची लेकरं आहेत बाबा, पण दरवाजात 1-1 तास उभी राहत आहेत. का? माझ्या आईकडे गेलो तर माझ्या आजीला राग येतोय, आणि मी जर आजीकडे गेलो तर माझ्या मम्मीला राग येतोय. कारण 3 महिन्यापूर्वी दोघींमध्ये काहीतरी वाद झाला म्हणून आई आणि आजी एकमेकांशी बोलत नाही. महाराष्ट्रातल्या 10 वर्षाच्या लेकराची आज वास्तवात विस्तवासारखी अवस्था असेल तर तुम्हीच मला उत्तर द्या. इथं उभं राहून मी कोणता मोक्ष आणि अध्यात्म सांगायचं? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. माझ्या बहिणीने तुमच्या घरातला हा करता
करता माणूस आपल्या शेतामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये राबतोय। 3 वर्षापूर्वी कोरोना आला ना, या कोरोनाच्या काळात काढलेलं कर्ज फेडायचं कसं या विवेचने 1.5 वर्ष त्याला झोप लागली नाही। अरे मला जर कोरोनामुळे काही झालं तर माझं कुटुंब रस्त्यावर येईल म्हणून तो 2 वर्ष एकही दिवस सुखानं झोपला नाही। पण त्यानं तुम्हाला आजपर्यंत कधी बोलून दाखवलंही नाही आणि शेवटच्या श्वासापर्यंत बोलून दाखवणारही नाही। पण दिवसभराच्या सगळ्या प्रचंड कामाचा व्याप सांभाळून फक्त समाधानासाठी जेव्हा तो घराचा उंबरा उलटून आत येतो ना आणि तो जर आईच्या जवळ जाऊन बसला तर बायको आपल्या मैत्रिणींना फोन करून सांगते आमचे हे तसे चांगले पण जरा आईचे गुलाम आहेत। आणि तोच बिचारा राबून संध्याकाळी घरी आला आणि तो जर बायकोच्या जवळ जाऊन बसला तर आई शेजाऱ्या पाजारांना जाऊन सांगते दुसऱ्याच्या शेतात काम करून याला वाढवलं पण काल बायकोने तर बायकोच्या पदराखाली गेला। शेवटी तुमच्या रोजच्या दोघींच्या वादाला कंटाळून तो म्हणतो आईचाही पदर नको बायकोचाही पदर नको दोस्त आपली जिंदगी हे चला कट्ट्यावर। आता संध्याकाळी 11च्या पुढचे कट्ट्यावरचे मॉडेल काही सोपे राहतात का दादा? निमे 90 हणे घे चमचा भर सभी दुखों की एक ही दवा घे चमचा भर। त्याने घेतली चमचाभर तो आला डुलत घरी। चुकत्या मुलाची तुमच्या घरातलं वातावरण जर सात्विक असेल तर पुढच्या 7 पिढ्या घडतील पण घरातलं वातावरण जर सात्विक नसेल तर पुढच्या 7 पिढ्यांची माती झाल्याशिवाय राहणार नाही। हे सगळ्यात मोठं वास्तव आहे। आता आपल्याकडे कपाशीचं महत्वाचं पीक आहे। आता कपाशीची आपण बीजची लागवड केली खऱ्या अर्थानं बीज अंकुरून आलं पण अवकाळी पावसामुळे जर त्याचं मूळ सडलं तर तुम्ही कितीही महागडी खतं वापरली आणि कितीही महागड्या फवारण्या घेतल्या ते बीज वाढेल का फुटवा धरेल का गोंडा होईल का कपाशी मिळेल का? कारण त्याचं काय सडलंय? महिला मंडळ काय सडलंय? पुरुष मंडळी काय सडलंय? मग जर त्याचं मूळ सडलं असेल तर आपल्याला कपाशी मिळणार नाही। मग आज तुमच्या संसाराच्या मुळाशी जर संस्कार नावाचं मुळच सडलेलं असेल तर खऱ्या अर्थानं आपण 40 गाव बाहेरून खऱ्या अर्थानं एवढं सुंदर त्यांनी घडवलं पण आतून जर आपलं घरच घडलं नाही तर खऱ्या अर्थानं त्या गोष्टी पूर्णत्वाला जातील का? म्हणून खऱ्या अर्थानं जर आपल्या घराला सात्विकता प्रदान करू शकलो स्वर्गात जाण्याची गरज पडणार नाही। तुमचं 40 गाव आणि जर तुम्ही थोडा स्वतःत बदल केला तुमचं घरही स्वर्ग होईल। त्या दिवशी खऱ्या अर्थानं स्वर्ग या महाराष्ट्राच्या मातीत 40 गावच्या मातीत खऱ्या उभा राहील। हे सगळ्यात मोठं वास्तव आहे। आणि कलियुग सूत्र आधारे जर पाहिलं तर नामाधारे जर आपला तो केला आणि त्या नामाचा विसर आपल्याला पडला नाही तर या देहाचं कल्याण आहे। द्वितीय अनुषंग जर या अभंगाचा पाहायचं म्हटलं तुकोबारायांच्या 16 वर्षापर्यंतचा जीवन प्रवास जर पाहिला अत्याधिक आनंदाचा आहे। पण त्यानंतर खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर त्यांच्या मातापित्यांचं क्रमाक्रमानं झालेलं निधन, त्यानंतर महाराष्ट्रात आलेला दुष्काळाची झळा, त्या झळामध्ये त्यांच्या पहिल्या पत्नीत झालेलं निधन, कालांतरानं खऱ्या अर्थानं दारावरची जनावरे गेली, ज्यांच्याकडून येणं होतं त्याने हात वर केले, देणं होतं ते दाराशी बसले आणि शेवटी हा प्रपंच कोळशासारखा काळा असं म्हणत तुकोबारांची पावलं भामचंद्र डोंगरावर पडू लागली। भामचंद्र डोंगरावरती 7 दिवस अन्न पाण्याचा त्याग करून परमात्म्याच्या नामानं टाहो फोडला। अरे भगवंताचा अंतकरणापासून केलेली साथ भगवंताच्या दरबारात पोहोचली म्हणून तर महासर्पाचं रूप घेऊन परमात्मा भामचंद्र डोंगरावर आले। पण तुकोबारांनी खऱ्या अर्थाने मिटलेले नेत्र आणि स्पष्टपणे उच्चार बाहेर पडले की हे परमात्मा, चातक पक्षी ज्याप्रमाणे खऱ्या अर्थानं जलद सगळीकडे आहे पण पावसाचं सोडून इतर कोणतंही जल खऱ्या अर्थानं येत नाही, त्याप्रमाणे असाही तो चराचरात सामावलेला आहे। मी तुझं मूळ स्वरूप वगळता इतर कोणतंही स्वरूपाचं दर्शन घेणार नाही। तुकोबारांचा हट्ट पाहिला आणि परमात्मा मूळ स्वरूपात त्या ठिकाणी अवतीर्ण झाले, गळाभेट झाली। खऱ्या अर्थानं तुकोबारांच्या डोळ्यातून खळाखळ अश्रू उघडू लागले। काही काळ निघून गेला आणि जेव्हा परमात्म्याला मागं परतीची वेळ आली तेव्हा परमात्म्याला विचारलं तुकोबारा काय हवं? आणि तुकोबारांनी सांगितलं देवा मला काहीच नको, पण जर द्यायचं असेल तर हा प्रपंच बचनाग नावाच्या वनस्पती सारखा आहे। महिपती महाराजांच्या चरित्रात फार गोड वर्णन आहे महाराज। बचनाग नावाची जी वनस्पती येते ही खाताने अत्याधिक गोड लागते पण शेवटी कितीही औषध उपचार करा मृत्यू हा शाश्वत आहे। प्रपंच सुरुवातीला गोड आहे पण शेवटी मात्र दुःख देणारा आहे। म्हणून तर देवा आता खऱ्या अर्थानं तुझा विसर पडता कामा नये, तुझा आता आठव झालाय, फक्त विसर पडू देऊ नको। आणि मग खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर तिथून पुढच्या काळात आपल्याला उपदेश आणि मागणी दोन्हींचं साधर्म्य साधायचं आहे। आणि त्या अनुषंगानं जर पाहिलं तर जे सुख परमात्म्याच्या नामात आहे,
जे सुख परमात्म्याच्या चरणात आहे, खऱ्या अर्थाने ज्याचा विसर आम्हाला पडता कामा नये, पण ते सुख वास्तवात बसलेल्या प्रत्येकाने विचार करा, आपण कुठे शोधतोय? संसारामध्ये शोधतोय, प्रपंचामध्ये शोधतोय. आणि आपला प्रपंच कसा आहे? जगद्गुरु तुकोबराय सांगता प्रपंच दुःखमूळ आहे, दुःख देणारा आहे. म्हणून तर याही पुढे जाऊन तुकोबराने सांगितलंय, संसाराच्या नावे घालून या शून्य आम्ही प्रपंचाला मुठमाती दिली. मग तुकोबराय या प्रमाणाधारे आम्हा अल्पज्ञानी साधकांच्या अंतकरणातही एक प्रश्न असा निर्माण होतो, तुम्ही म्हणताय प्रपंच दुःखमूळ आहे, तुम्ही म्हणताय प्रपंच दुःख देणारा आहे, पण जेव्हा जेव्हा मी संत चरित्राचा अभ्यास करतो त्यावेळेस आम्हाला असं जाणवतं की तुमच्यासह आदी संतांनी या मृत्यू लोकामध्ये अवतार कार्य केल्यानंतर हा प्रपंच केलेला आहे. मग इथं हे बोलणं उपरोधिक होणार नाही का? लक्षात घ्या महाराज, तुकोबराला उत्तर देताना शास्त्राचा आधार घेतात, कारण अध्यात्मशास्त्र आधारे या मृत्यू लोकामध्ये प्रपंचाचेही दोन प्रकार पडतात. प्रपंचाच्या मुळी असे दोन अंग, एक सकाम दूजा निष्काम. प्रपंचाचेही दोन प्रकार आहेत, एक म्हणजे सकाम प्रपंच आणि दुसरा म्हणजे निष्काम प्रपंच. सकाम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच, आणि निष्काम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थाविरहित केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच. आपला प्रपंच, आपला पप्या, आपली गुड्डी आणि आपल्या बायकोच्या पुढे जात नाही. म्हणून 10 किलो गहू आणि 15 किलो तांदूळ रेशन कार्ड सोडून आपलं नाव कुठंच आढळत नाही. पण संतांनी केला, महापुरुषांनी केला, तो जगाचा प्रपंच होता, म्हणून त्यांची नाव इतिहासात आहे. प्रपंच केला दामाजी सेठनं, म्हणून तर नामदेवरायांसारखा पुत्र घडवला. प्रपंच केला माझे विठ्ठल पंताने, रुक्मिणी आईंनी, म्हणून त्या वेदांचा ज्ञाता असणारे ज्ञानोबराय घडले मायबाप. प्रपंच केला माझी कनकाई माऊली आणि बोल्लोबांनी, म्हणून तर 5वा वेद निर्माण करणारे तुकोबराय घडले मायबाप. आणि प्रपंच केला मा साहेब जिजाऊ आणि शहाजीराजांनी, म्हणून तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणारे शिवराय घडले मायबाप. या महामातांनी, या महापुरुषांनी आपली लेकरं अशी घडवली ज्या लेकरांनी समाज घडवला. महिला मंडळ आपली लेकरं, आपली लेकरं. आता लेकरांचं काय घेऊन बसले दादा? आईच दर रविवारी ब्युटी पार्लरला आहे, काय गुड्डी कोणत्या हरीची अपेक्षा करता? बरं आपल्याला बोलून काय करायचे, राग येतो तिला. ॲब्रो करते, ॲब्रो. हे ॲब्रो काहून करता असावं? हे घरात घुसताना दरवाजाच्या फटीत अडकत्या का बाहेर जाताना इष्टीच्या दरवाजात गुतत्या? पण आईच जर रविवारी जर पार्लरला असेल तर गुड्डी कोणत्या हरीच्या पेक्षा काय करता? बरं एखादी ताई म्हटली महाराज व्यासपीठावर असं का बोलले, मी गेल्यानंतर चर्चा नको, घ्या पुरावा. हे तर वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. म्हणजे आज जर तुमचा मुलगा तुम्हाला उलट फिरून बोलत असेल तर माझ्या बहिणीनं लक्षात घ्या का तरी त्यानंही त्याच्या आजोबांना तुम्ही उलट फिरून बोलताना नक्कीच ऐकलं असेल. जाऊ द्या महिला वर्ग, मी तुमच्या भावासारखा आहे आणि भाऊ म्हणून पुढच्या 10 मिनिटासाठी विषयांतर करतो. कानाचे पडदे उडे ठेवून ऐकावं ही मात्र प्रांजळ अपेक्षा आहे. कारण वैदिक काळापासूनचा अभ्यास केला तर वैदिक काळापासून विश्वाचं सार सामावलेला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा. पण महाराज आता काळ बदलला. आईची मम्मी, मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचं आम्हालाच कळलं नाही. आज टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवलाय म्हणून तर गदर झालाय आणि नवीन पिढीत बदल झालाय. अहो मुलांवरती पहिला गर्भसंस्कार हे आईच्या उद्यातून लेकरं घडत असतात. पण जर संस्कार चुकले ते लेकरं बिघडतही असतात. हे सगळ्यात मोठं खऱ्या अर्थानं वास्तव आहे. लेकरं बिघडली म्हणून आपण पोलीस यंत्रणेकडे पाहतो, खऱ्या अर्थानं इतर राजकीय लोकांना दोष देतो. पण त्याची सुरुवात ही संस्कारांची घरापासून होते. जर घरातली बीज खऱ्या अर्थानं विचारांची भक्कम असतील तर आपली लेकरं कधी बिघडणार नाहीत. काय ती शौर्यगाथा का तर इतिहासाच्या पानामुळांमध्ये जायचं म्हटलं तर वर्तमानात राहून कधी चालत नाही. त्यासाठी आज पुण्यपावन 40 गावच्या मातीमधून निघावं लागेल रात्रीच्या 11:05 पुन्हा एकदा त्या भविष्य काळाच्या नव्हे तर त्या भूतकाळाला त्या वर्तमान काळात सज्ज होण्यासाठी पुन्हा एकदा मान टाकावी लागेल. आम्हाला खऱ्या अर्थानं हातामध्ये पाहिला गेलं तर विचारांची शृंखला जोडावी लागेल. समोर दिसेल तो अंधकार, पण त्या अंधकाराला शोधत पुन्हा एकदा आम्हाला तोच पूर्वकाळ पुन्हा वर्तमान काळ
काळात न्हावा लागेल मग दिसेल तो मिनमिनारा दिवा आणि त्या दिव्याच्या पलीकडे चिरंतन शाश्वत सत्य कालखंड नजरेसमोर येईल कोणता इसवी सन 1600 आदिलशाहीचं स्तंभ वाजलं होतं निजामाने डोक्यावर काढलं होतं पृथ्वीराज चव्हाणांच्या मृत्यूनंतर खलजी वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने सरकत होता चारयवणी सत्ता महाराष्ट्राच्या पोलादी छातडावर थैथयान नाचत होत्या सगळीकडे दुःखाचा हाका सजीवच नाही तर दगडांनीही आदिलशाही मान्य केली होती दुःख यातना यामध्ये महाराष्ट्र पुरता गुरफटला गेला होता आता खऱ्या अर्थाने निदगडांनीही आता मात्र मान टाकली होती या मातीला वाचवणारा महारुद्र कोणीच नाही का ज्याप्रमाणे भगवान परमात्म्याला अवतार कार्य घेतलं आता ब्रह्मांडामध्ये पुन्हा एकदा स्वातंत्र्याची चुनूक दाखवणारा महायज्ञ होणारच नाही का आणि वीज चमकली मालजींच्या रूपाने सृष्टीला नवचैतन्य मिळालं आणि त्याच मालजींच्या पोटी जन्मलेल्या शहाजीराजांनी पुण्यावर भगवा फडकवला पण आदिलशहाने पुण्याची राखणगोळी केली आणि दिवस गेलेल्या मासाहेब जिजाऊंना शिवनेरीच्या कुशीत ठेवून राजे नाईलाजानं महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर नामचाईच्या मुशीत गेले आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा आदिलशाहीच्या काळोख्या अंधकारला गेला या तणांचा कल मासाहेबांच्या मणी दाटला रयतेचे हाल मासाहेब पाहू लागले अरे सर्वसामान्य रयत म्हणजे रब्बी आणि हंगामी पिकामध्ये जगणारी या तोल पिकामध्ये आपलं आयुष्य आणि पंढरीचा परमात्मा शोधणारी पण वनांची टोळधाडे शेत बेचिराग व्हायचं आणि मग मात्र फाटकी रयत पुन्हा एकदा आसुसलेले डोळे घेऊन पाहत राहायची अरे स्त्री म्हणजे आमच्या देवरातील देवता पण यवनांची टोळधाडे यायची आमच्या घरात घुसायची आया बहिणींच्या आबरूची रक्ताला वेशीला टांगायची आणि बेलगाम होऊन माघारी निघून जायची हे चित्र पाहिलं आणि मासाहेब शिवनेरीच्या कुशीत शिवाई समोर नतमस्तक झाल्या आणि मुखातून बोलू म्हटले हे अंबिकेला चंडिकाय वरदानी वरदान दे उन मत्ताई सिंहासने चिरपाट न्यामचा पुत्र दे आणि फाल्गुन महिना शिशिर ऋतू हस्त नक्षत्रावर पृथ्वीचे वैभव व्यक्त करणारे 8 ग्रह अनुकूल असताना 19 फेब्रुवारी 1623 बाळ राजे जन्माला आले शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती तर राजांचा अधिपती दैवय भरतपती नामचे दैवय भरतपती दैवय भरतपती नामचे दैवय भरतपती छत्रपती नामचे दैवय छत्रपती दैवय छत्रपती नामचे दैवय छत्रपती शिवबाजी मावळे नाही आम्हाला भिने लक्ष्मीबाई बाहेर धावत आल्या त्याने आपल्या पतींकडे पाहिलं विश्वासरावांकडे नजर गेली आणि उत्तरल्या धनी स्वराज्याचा मुकुटमणी जन्मला शिवनेरीच्या कुशीमध्ये महारौद्र उतरला आणि पाहता पाहता मासाहेब जिजाऊंच्या मांडीवरती रामायण महाभारताना बाळराजे समृद्ध होऊ लागले 24 गोपांचे अभंग आता बाळराजांना समृद्ध करू लागले वय झालं 6 वर्ष याच काळात महाराष्ट्र पुन्हा एकदा दुष्काळाने होळपला गेला रयतेचे हाल पाहिले आणि बाळराजांची मूठ आवडली आणि मासाहेबांना शिवनेरीच्या टोकावर उत्तर झाले मासाहेब मी मिळवेन ते बळीराज्य मी घडवेन ते बळीराज्य मी होईन तो राजा आणि पाहता पाहता वीज चमकली आणि वयाच्या 13व्या वर्षी रोहिडेश्वरावर शपथ झाली आणि 14व्या वर्षी तोरणानं स्वराज्याचं तोरण बांधलं पुढच्या 3 वर्षात तबलक बाळराजांनी 32 किल्ले हस्तगत केले मग आदिलशाच्या पायाखालची वाळू सरकली आणि पाहता पाहता झोपलेले असताना शहाजीराजांना बाजी घोरपड्यानं अफजल खानाच्या साथीनं कैद केलं आणि दुसऱ्या बाजूला फतेह खान 35,000ची फौज घेऊन
मुसेकांच्या सोबतीनं बेलसरच्या दिशेनं निघाला. आता त्याच वेळी 80 वर्षाच्या बाजीच्या अंतकरणामध्ये 25 वर्षा जुनून संचारला आणि पाहता पाहता मागच्या माचीवर याला मुसेक खा पाडला. त्याचा फतेह खा पाठीला पाय लावून पळाला. महाराष्ट्राचं रौद्र चित्र बदललं गेलं. आतापर्यंत यवनाई टोळ धडा आली, दरवाजे बंद व्हायचे. आज पहिल्यांदा महाराष्ट्र पाहत होता. यवन धावत होते आणि मावळे मात्र त्यांच्या मागे होते. चित्र बदललं गेलं. पण त्याच वेळी आता फतेह खा माघारी गेला आणि संतापाची तिनं बादशाहीच्या डोक्यात गेली. बडी बेगमचं ताट समोर आलं आणि बडी बेगम कडाडली, कोण जाय कोण जाय कोण जाय, आणि उभा राहिला अक्राळ विक्राळ देहाचा अफजल खा. हम जाएंगे बड़ी बेगम साहब. अरे अफजल निकाल झंडे का सपना लिया आया था अफजल इस मोती में, छत्रपति ने घुसा दिया था भगवान उसके छाती पे. अफजल कोसळ आणि महाराष्ट्राच्या रौद्राला खिंडीत पकडायला आता मात्र सिद्धी चाल करून आला. राजे पठारावर होते पण त्याच वेळी शिवाप्रती शिवाजी म्हणून समोर गेला. सिद्धी विचारत राहिला, सच बता कौन है तू. आणि शिवा सांगत राहिला, नाही ओळखलं नाही ओळखलं. अरे मी शिवा हा चप 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 सच बता कौन 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 है तो. आणि शिवा सांगत राहिला, नाही ओळखलं वय. अरे म्या हाय शिवाजी राजा. माझ्या राजाची पाड धरता आली नाही. शिवाची छाती तर फोडून दाखव. पुढचा वार झाला. शिवा कोसळला. दुसऱ्या बाजूला खऱ्या अर्थानं पाहता पाहता माझा बाजीही कोसळला. विशालगडच्या तोफेने आवाज दिला, हे बाजी हे बाजी, थांब की रे लेकरा थांब की रे लेकरा. तुझा राजा पोचला आहे ना इथं. शेवटी हात पाय नसलेल्या बाजीनं देह सोडला. अरे त्याच वेळी मुरार कोसळला. पुरंदरच्या तहानं स्वराज्य पुन्हा दिशेच्या दावणीला गेलं आणि माझा तान्हा आता मात्र कोंढाण्यावर चाल करून गेला. रायबाचं लग्न मागं ठेवलं पण स्वराज्याच्या खऱ्या अर्थानं कोंढाण्याचं लग्न लावलं. आणि एक एक मावळा स्वराज्यासाठी शेवटपर्यंत प्राणांचं बलिदान देऊन गेला. म्हणून तर आजही 393 वर्षानंतर या हिंदुस्थानच्या मातीचा कडकोट वीर शिवांच्या नावानं शिवबा शिवबा महाराष्ट्रातील एकेका मावळ्याला गोळा केलं. त्याने पाहिला नाही तो हिंदू आहे का, त्याने पाहिला नाही तो मुस्लिम आहे का, तो स्वराज्यासाठी खऱ्या अर्थानं जगतो आहे तो मावळा. ही संकल्पना आपल्या अंतकरणात रुजवली आणि धर्माच्या पलीकडे जाऊन स्वराज्याच्या अस्मितेसाठी जगणारा मानवता हे खऱ्या अर्थानं अंतकरणात रुजवली राज. म्हणून तर पाहिला गेलं हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या प्रत्येक जाती धर्माचा माणूस राजांसोबत जोडला गेला आणि त्यातून या महाराष्ट्राच्या नाही तर हिंदुस्थानच्या मातीवर क्रांती झाली. आणि आज खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर या 40 गावच्या माती
मातीमध्ये सगळ्या जाती धर्मांना एकत्र घेऊन खऱ्या अर्थानं ही वज्रमुठ लोकसेवेची बांधून खऱ्या अर्थानं मंगेश भाऊ या ठिकाणी खरे कार्य करत आहेत आणि खऱ्या अर्थानं ताईंच्या रूपानं पाहायला गेलं त्या महाराष्ट्राच्या मातीतील 40 गावच्या मातीत आता खऱ्या अर्थानं सोनं होत आहे. म्हणून पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांची अपेक्षा करतो. वेळा दिवसा झालेला आहे म्हणून आता माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर